अरुण कांबळे असो की रामदास आठवले असो, आम्ही सगळे शिस्तीने चालतो आणि म्हणून ते संघटन वाढलेलो. राजर्षी शाहू महाराज, सयाजी महाराज गायकवाड, अण्णाभाऊ साठे, मौलाना अब्दुल कलाम आझाद, या सगळ्या महापुरुषांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. जरा याची जाणीव आहे. तुम्हाला भूक लागली असेल, पण पोटाच्या भुकेपेक्षा सुद्धा तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं आवश्यक आहे. फार तपशिलात जात नाही. या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नावच का द्यावं, कशासाठी आम्ही आग्रही होतो त्या काळामध्ये? त्याचं कारण असं होतं की 1950 बाबासाहेब आंबेडकर यांनी राजेंद्र प्रसादाच्या समोर प्रस्ताव ठेवलेला होता की हा भाग अविकसित आहे, अनडेव्हलप्ड आहे, आणि त्यामुळं इथला विद्यार्थी एकतर हैदराबादला जातो शिकायला किंवा पुण्याला जातो. मी इथं महाविद्यालय सुरू करतोय, त्यामुळे या प्रदेशासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ मिळालं पाहिजे अशी मागणी राजेंद्र प्रसाद जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांच्याकडे बाबासाहेबांनी केलेली होती. 1954 ला भारताचे पहिले पंतप्रधान, राष्ट्रपंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू औरंगाबादला आले होते, कॉलेजला आलेले होते. त्यांच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मागणी केली होती की या प्रदेशासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ पाहिजे. यशवंतराव चव्हाण हे त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत होते. त्यांनी ते लक्षात घेतलं आणि 1958 ला हे विद्यापीठ अस्तित्वात आलं. हे विद्यापीठच बाबासाहेबांच्या सूचनेमुळे झालेलं होतं. त्यामुळे या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं अशी अपेक्षा होती. नामांतरासाठी आपण 17 वर्ष झालं. प्रश्न मिटले का? आज तर प्रश्न इतक्या ज्वलंत झालेले. एक आठवण करून दिली पाहिजे तुम्हाला, दरेक प्रश्न समोर ठेवून प्रश्न घेऊन लढावे लागतात. काय प्रश्न आहे? आज मुस्लिम सुरक्षित आहे का? दलित सुरक्षित आहे का? आदिवासी किंवा भटके विमुक्त सुरक्षित आहेत का? ओबीसी सुरक्षित आहेत का? चित्र अतिशय भेसून आणि आपण झोपलेलो. जर तुम्ही व्यक्त झाला, जैन असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, अँग्लो इंडियन असतील, शीख असतील, आदिवासी, दलित, पददलित असतील, भटके विमुक्त असतील, ओबीसी असतील, या सगळ्यांच्या हिताचं रक्षण करणारी भूमिका बाबासाहेबांनी सुरुवातीपासून घेतलेली. मला याची जाणीव आहे की तुमचं चित्त आता कुठे स्थिर होऊ लागले. हे बोलताना 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी सायमनला एक निवेदन दिलेलं आहे. काँग्रेसचा विरोध होता सायमन भारतात येऊ द्यायचा. या निवेदनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे मगाशी जे समुदाय मी सांगितले, जैन, शीख, अँग्लो इंडियन, मुस्लिम, पारशी, आदिवासी, दलित, पददलित, ओबीसी, सांगा तुम्ही
आज भारतीय दलित पॅंथर या लढाऊ संघटनेच्या 26व्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले आहे, या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पॅंथर हे ठराव खऱ्या अर्थानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पॅंथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्याच्या काही या ठरावामध्ये आपण मागण्या केलेल्या आहे त्या खऱ्या अर्थानं पदरात पाडून घेण्यासाठी या लढाऊ पॅंथरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे। या ठिकाणी 26 गुणवंत विद्यार्थी आणि 41 जे काही महिला या ठिकाणी ज्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पॅंथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेल, महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील, यांचा सत्कार आपण करत आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय दलित पॅंथर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवराच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे। पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आहे आणि राज्यातले बरेचसे जिल्हा अध्यक्षे आणि तालुका अध्यक्षे शहराचे प्रमुख या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले। या सर्वांचं भारतीय दलित पॅंथर या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित जे काही वाड्या तांड्यावर 26व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यामध्ये विविध असे ठराव घेण्यात आले। त्यामध्ये पहिला ठराव जो आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे, मागासवर्गीय वस्तीमध्ये पाडापाडी सुरू केलेली आहे, या लोकांना रमाई घरकुल योजनेतून घर तात्काळ बांधून द्यावे। त्याचबरोबर मुस्लिम समाजाला जे शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण देण्यात यावं। राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करण्यात यावा। छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळाला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ असं नाव देण्यात यावं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत जे काही शेतकरी आपल्याच गायरान जमिनी राबवत आहेत त्या जमिनीचा 7/12 त्यांच्या नावावर करण्यात यावा। त्याचबरोबर विविध विकास महामंडळाच्या वतीने जे काही कर्ज आहेत ते कर्ज माफ करण्यात यावं आणि त्यांची जी काही 5 लाखाची मर्यादा आहे ती 25 लाख करण्यात यावी असा हा ठराव इथे घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या महागाई भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी। मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांना विना अट जे काही 10 लाखाचं कर्ज मंजूर करण्यात येते ते तात्काळ मंजूर करण्यात यावं। राज्यातील 40 वर्षापासून सलाम एरियामध्ये वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी PR कार्ड देण्यात यावं, म्हणजेच मालकी हक्क देण्यात यावं। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत त्याच्यामध्ये मानधनात वाढ करण्यात यावी। मागासवर्गीय लघु उद्योजकांना 10 कोटीपर्यंत कर्ज देण्यात यावं। त्याचबरोबर विविध घरकुल योजनेतील रमाई आवास योजनेची रक्कम जी आहे तर ती 5 लाखापर्यंत करण्यात यावी। त्याचबरोबर राज्यातील सिडको म्हाडाच्या घरामध्ये जे काही वास्तव्यास लोक आहेत त्यांना घराचा नियमानुसार आदेश पारित करण्यात यावा।